जरा ये बस, अरे बापाशी बोल. काय झालं? माझ्या मुलाच्या डोक्यात काय चाललंय? तो बरा आहे ना? ठीक आहे ना? हे मी विचारायचं नाही? आता इतकं सगळं घडत असताना मी कसं असणार? मला कळतंय इंद्रा, तुझी चिडचिड होते, राग येतोय तुला, पण स्वतःच्या रागाला आवर घाल. या अशा कठीण प्रसंगी आपल्या संयमाची परीक्षा असते. तू जितकं शांतपणे रिॲक्ट करशील या सगळ्याला, तितकं तुझ्याकरता चांगलंय. हे सगळं इतकं अचानक घडतंय ना, मी त्यात राणीची अशी अवस्था बघून मी जास्त पॅनिक झालो. पण आबा, आय एम टेलिंग यू, या सगळ्याच्या मागे काहीतरी गडबड आहे. गडबड आहे म्हणजे? आबा, आय थिंक राणीवर कोणीतरी अटॅक केलाय. काय? हो, हे तिने मला स्वतः सांगितलंय. ती जेव्हा रूम मध्ये फाईल्स चेक करत होती तेव्हा तिने खिडकीमध्ये कोणाला तरी बघितलं. तिने त्याला हाक पण मारले, त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, पण तो माणूस अचानक गायब झाला. आणि नंतर त्याच माणसाने राणीला किडनॅप केलं आणि आपल्या स्टोर रूम मध्ये जाऊन डांबून ठेवलं. काय सांगतोस काय तू इंद्रा? आणि हे सगळं एवढं होत असताना तू कुठे होतास? मी काहीतरी कामासाठी बाहेर गेलो होतो, पण जेव्हा मी रिटर्न आलो, मी राणी मला तिथे दिसली नाही. मग मी राणीला शोधत शोधत आपल्या स्टोरूम पर्यंत पोहोचलो. तिथे मला काहीतरी फिशी वाटलं. मग मी स्टोरूमच्या आत गेलो, तिथे बघतो तर राणी तिथे होती. तिला बांधून ठेवलं होतं आणि मी तिला बाहेर घेऊन जाणार तेवढ्यात बाहेरून कोणीतरी कडी लावून घेतली. मला कळलंच नाही काय होतंय सगळं. आबा, सिरियसली आमचा जीव सुद्धा गेला असता. मला इतका त्रास होत होता, मला कळतच नव्हतं माझ्यासोबत काय होतंय. थँक गॉड राणीने तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. तिने स्वतःच्या साडीचा पदर माझ्या नाकावर धरला आणि माझा जीव वाचवला. विक्रांत, काल काही भारी नाटक केलं नाही आपण? कोणाला संशय सुद्धा आला नाही. ते तर तुझ्या समोर हात जोडून उभे होते. तुझी माफी मागितली त्यांनी. तुला जवळ घेऊन काय म्हणाले? ह्या घरात इंद्राला जेवढं महत्व आहे तितकंच तुलाही आहे. कमालच झाली काल, हो ना? विक्रांत, काय झालं? तू खुश नाहीयेस का? चेहरा कसा पाडलायस? उर्मिला, एवढी तेवढीशाने जर का खुश झालो ना, तर आत्ता जगतोय तसंच आपल्याला आयुष्यभर जगावं लागेल. अँड आय एम नॉट हॅपी विथ दिस लाईफ. मला हे सगळं बदलायचं म्हणून पुढचा विचार करतोय. कसला पुढचा विचार? म्हणजे आपण जे काही केलंय त्यामुळे कोणाला संशय येईल का? ॲब्सोल्युटली नाही. मी ती वेळ येऊच देणार नाही. फक्त हा विषय मला आत्ताच्या आत्ता संपवायचा आहे. कसा संपवते मला कळत नाही. हे आयडिया आहे माझ्याकडे. बोल. तू त्या इंद्रासमोर खूप नाराज असल्यासारखा, हर्ट झाल्यासारखा वाग. जसं तू आबांना फसवलंस तसंच त्या इंद्राला पण फसव. मग त्यालाच त्याचा गिल्ट आहे. आणि एकदा का त्याला त्याचं वाईट वाटलं की तो तुला काहीच विचारण्याच्या भानगडीत पडणार नाही. मग आपलंच काम सोपं होईल. इंद्राचं ठीक आहे ग, मी सहज गंडवू शकेन. त्या राणीचं काय? राणी खूप शातीर आहे. तिचं डोकं इंद्रापेक्षा जास्त चालतं. इंद्राला ना ती असं स्वतःकडे वळून घेईल. हे मात्र बरोबर बोललास तू. ती राणी एक नंबरची चालू चीज आहे. पण सध्या तरी तू त्या राणीकडे लक्ष देऊ नकोस. तू त्या इंद्राला घोळात घे. राणीचं काय, तिचं आपण नंतर बघू. आणि तसे आपलं ठरलंच आहे ना, राणीचा काटा आपल्याला नंतर काढायचाच आहे. हो चालेल. आधी इंद्रावर नेम धरतो. निशाणा टार्गेटवर नीट लागू दे. मग बाकीचं सगळं आपोआप ठीक होईल. नाही नाही, आपोआप नाही होणार. नीट ठरवून ती राणी नावाची प्याद वाटेतून बाजूला करावीच लागणार आहे. नाहीतर ती काही पाठ सोडणार नाही. नाही आबा, हे सगळं ऍक्सिडेंटली नाही घडलंय. हे कोणीतरी घडवून आणलंय. आबा, या सगळ्या मागे कोण याचा शोध मी घेणारच आहे. कारण ना आपल्याला असं वाटतंय की हे घडतंय फक्त. नाही, हे कोणीतरी घडवून आणतंय, तेही ठरवून. या इंद्राच्या मनात संशयाची पाल चुकचुकतेच आहे. मला काहीतरी करावं लागणार. मला पटतं इंद्रा तू काय म्हणतोस ते.
पण जे काही करशील ते शांतपणे कर. आधीच विक्रांतला दुखावलंयस, अजून कोणाला दुखावू नकोस. विक्रांत, लुक आय एम व्हेरी सॉरी. आय नो तुझी मिस्टेक फक्त एवढी होती की तू त्या क्षणी तिथे नव्हतास. मी थोडं ओव्हर रिॲक्ट केलं. काल रात्री मी खूप टेन्शनमध्ये होतो अरे, त्यामुळे माझ्या हातून हे सगळं घडलं. बट आय डिडंट मीन टू हर्ट यू. इट्स ओके. आय अंडरस्टँड. राणीसोबत इतकं सगळं झाल्यानंतर तुझं असं रिॲक्ट होणं स्वाभाविक आहे. थँक्यू. पण हे बघ, जे काही झालंय त्याच्यावर विचार करत बसण्यात आपल्याकडे बिलकुल वेळ नाही. आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही. हे जे कोणी केलंय आपल्याला त्याचा शोध घ्यावाच लागेल. डोंट वरी, आपण या प्रकरणाचा छडा लावू. मी आहे तुझ्यासोबत. राणीवर ही वेळ आणणाऱ्याला आपल्याला चांगला धडा शिकवायचा आहे. त्याला आयुष्यभराची अद्दल काढवायची, लक्षात ठेव. जे काही कराल ते शांतपणे आणि संयमानं करा. मी फॅक्टरीमध्ये येतोय. जे काही घडलंय मलाही नीट समजून घ्यायचंय. हे बघ, जे सत्य आहे आणि जितकं तुला माहिती आहे ते सगळंच्या सगळं कबूल करायचं आणि सर येईपर्यंत इथनं हलायचं नाही. सर येतीलच आता, आणि एकदा का सर आले की तुझं काही खरं नाही. त्यामुळे सगळं खरं काय ते सांगून टाक. सरांची विचारायची पद्धत फार वेगळी आहे बरं का. नाही नाही, माझ्यावर कारवाई करू नका. मी इंदिरा सरांना खरं खरं सांगतो, पण मला शिक्षा देऊ नका. नक्की खरं काय ते सांगशील का? हो, खोटं बोलणार नाही, पण एक वेळ माफ करा. ते काय माझ्या हातात नाही. आता सरच ठरवतील काय करायचं ते. काकी, राणीला पण नाश्ता घेऊन जायला हवा ना? नाही, तिच्यासाठी हा नाश्ता नाही चालणार चिकू. तिला पचायला हलकं असं काहीतरी बनवावं लागणार आहे बघ. आपण कशाला न्यायचा नाश्ता? कशाला म्हणजे? अगं, या घरची सून आहे ना ती. तुम्ही मानता, मी मानत नाही. मालती, अगं तिच्या ह्या अशा परिस्थितीमध्ये आपलं हे असं वागणं बरोबर नाही ग. मी तुमच्याकडे सल्ला मागितला. आणि वहिनी, एखाद्या परक्यासाठी मी सुद्धा कितीतरी वेळा धावून गेले, पण तुमच्या त्या लाडकीसाठी या घरातून काहीही जाणार नाही. तिचे आई वडील आहेत ना, ते बघतील तिच्या नाश्त्याचं. इनफ यार मम्मा, तुझा राग ना आता तरी जरा बाजूला ठेव. राणी आपली पण कोणीतरी लागते ना. कोणी नाहीये ती, ना इंद्राची ना आपली. आणि तिची लायकी तरी आहे का आपल्याशी नातं जोडायची? जोर जबरदस्तीने या घरात आली ती. तुमच्याशी गुलुगुलू बोलली आणि तुम्हाला गोळ्यात घेतलं. तुम्ही फसलात, पण मी फसणार नाही. मला घोळ्यात घेणं तिला उभ्या जन्मात तरी जमणार नाही. मालती, अगं ती मुलगी खरंच मनाने खूप चांगली आहे ग. अगं ती प्रत्येकाच्या भावनांचा विचार करते. आज सुद्धा तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही ना, म्हणून तिच्यावरती ही परिस्थिती ओढवली आहे बघ. नाहीतर काय, दादूला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी ना राणीने प्रयत्न केलेत मम्मा. आणि त्यात तिला कितीतरी वेळा त्रास झाला, पण तिने दादूसाठी तो हसत हसत सहन केला. अगं, तिने एवढं करून सुद्धा तुझ्या मनातला राग जातच नाहीये. बास झालं चिकू. मला शहाणपणा शिकवण्या इतकी तू मोठी झालेली नाहीस. आई आहे मी तुझी, लक्षात ठेव. तुझ्यापेक्षा ना 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. ती राणी कशी आहे हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच नीट माहित नाहीये. तुला काहीच माहित नाहीये मम्मा. तुला ना नेहमी स्वतःचं खरं करायचं असतं. स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ना तू राणीला सतत विरोध करत असते. मम्मा, एखादा व्यक्ती ना सतत एखाद्यासाठी इतकं सहन नाही करत, पण राणी करते, कारण तिचा ना या कुटुंबावर जीव आहे. तिने सगळ्यांना मनापासून आपलं मानलंय. आणि मम्मा,
तिने या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी जे काही केलंय ना ते तू विसरत असशील, पण आम्ही विसरणार नाही. चिकू, आवाज खाली करायचा. कोणाशी बोलतेस याचं भान ठेव. मालती, अगं तू तरी कधीतरी समजून घे ना ग. तुम्ही तर काही बोलूच नका वहिनी. तिने या घरात आल्या आल्या तिच्या नावाची ना घंटा बांधली तुमच्या गळ्यात. त्यामुळे तीच घंटा तुम्ही माझ्यासमोर वाजवत बसू नका. मम्मा, तुझी नकार घंटा वाजवणं सुद्धा तू बंद कर. चिकू, उगाच आमच्यावर आवाज चढवून ना काही होणार नाहीये. त्यामुळे जे खरं आहे ते बदलणार नाहीये. अहो अश्विनीताई, काय बोलताय तुम्ही? त्या राणीनं तुम्हाला आईबद्दल एवढं भडकवलंय की तुम्ही आईच्या विरोधात उभा राहिलात. काय बोलताय तुम्ही? उर्मिला, बोलू दे त्यांना काय बोलायचंय ते. मला कळतंय ना. या बोलत नाहीयेत, यांच्या तोंडून ती राणी बोलवून घेते. तुम्ही ना त्या राणीला खूप डोक्यावर बसवलंय. तर लवकरच कळेल ती राणी खरंच कशी येते. तुमच्या पायाखालून जमीन काढून घेईल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांची अक्कल ठिकाणावर येईल. करा काय करायचंय ते. मम्मा, अगं ते ऐक ना. यार अशी काय यार ही? हिला ना समजूनच घ्यायचं नसतं. चिकू, तू ह्या सगळ्याचा विचार करू नको. तू शांत हो बघू. आणि हे बघ, मी आता राणीसाठी काहीतरी नाश्ता करते, तेवढा तो घेऊन जा. हा, आणि हे बघा, तुम्ही दोघी जण नाश्ता करून घ्या. मी बोलते मालतीशी. हा, आलेच मी. इतकी भीती वाटते तर असले धंदे करायचेच नाही ना मग. स्वतःच्या हाताने स्वतःसाठी खड्डा खणायचा नसतो बेट्या. सर, हा सगळं कबूल करायला तयार आहे. बोल, कोणी घातला होता हा गोळ? कोण आहे या सगळ्याच्या मागे? तू राणीला जीवानीशी मारण्याचा प्रयत्न केलास ना? आत्ता जर बोललो नाही तर सगळंच आपल्या अंगावर शेकेल. काय करू, सांगून टाकू का? काय विचारतोय मी? तू राणीला मारायचा प्लॅन केला होतास की नाही? बोल. मी नाही. विक्रांत सरांनी हा प्लॅन केला सगळा. काय बोललास विक्रांत? काय बोलतोय हा? हो, या सगळ्याला विक्रांत सरच जबाबदार आहेत. त्यांनीच हे घडवून आणलंय सगळं. विक्रांत, हा सगळा काय प्रकार आहे? हा माणूस तुझं नाव का घेतोय? मला विक्रांत, आबांनी काहीतरी विचारलंय तुला. काय हे सगळं? सांगतो, सगळं सांगतो. विक्रांत, तू आता ह्याच्यावरती हात का उचललास? माझं नाव कसा काय घेऊ शकतोस तू? आबा, हा माझं नाव कसा घेऊ शकतो? आबा, तुम्ही माझ्या डोळ्यात बघून सांगा, मी असं करू शकतो का? अहो, मी मुळात असं का वागेन? आबा, मला काय कमी आहे? तुम्ही, आपल्या घराने, या फॅक्टरीने मला आजपर्यंत जे जे हवंय ते सगळं दिलंय. इंद्रा आणि राणीच्या जीवावर उठणारा माणूस वाटतो का मी तुम्हाला आबा? आबा, एवढ्या वर्षात मी कधीतरी चुकीचा वागलोय का? ना कोणाला उलटून बोललोय. इनफॅक्ट इंद्रा आल्यापासून मी त्याला सपोर्ट केलाय. तुम्ही आणि इंद्रा जे सांगाल ते मी निमूटपणे ऐकत आलोय, कारण इतर कशाही पेक्षा मला आपली फॅमिली जास्त इम्पॉर्टंट आहे. बाबा गेल्यापासून तुम्ही आम्हाला सांभाळलात. मी तुम्हाला आबा जरी म्हणत असलो तरी तुम्ही आमच्या बाबापेक्षा कमी आहात का? माझ्यावरती तुमची शिकवण आहे. मी आपल्याच माणसांच्या आयुष्याचे खेळ का करेन? आबा, माझ्यावरती विश्वास ठेवा. विक्रांत साहेबांनी हे समज केलंय.
अहो आता ते खोटं बोलतायत आबा. अहो त्यांचं हे आजचं नाही, अहो खूप दिवसापासून सुरू आहे. आबा मी माझ्या बायका पोरांची शपथ घेऊन सांगतो, अहो विक्रांत सर माझ्यावर दबाव टाकून नेहमीच त्या कारणानं पैसे घ्यायचे. अरे गप, बायका पोरांची खोटी शपथ घ्यायला लाज नाही वाटत? एवढा नीचेस? आबा अहो विक्रांत साहेब त्यांची बाजू दाखवण्यासाठी मला खोटं ठरवतायत. अहो मी खरं बोलतोय, ते सर मला धमकवायचे. अहो माझ्याकडे पर्याय उरायचा नाही, मग मला हे असं करावं लागायचं. मला सांगा मी विक्रांत सरांचं नाव का घेईन? कारण तुला कोणीतरी सांगून पाठवलंय की महाडिकांच्या घरात संशयाची आग पसरव, बरोबर ना? म्हणून माझ्या बाईचा बकरा करतोस ना तू? हो विक्रांत साहेब, अहो किती आणता खोटेपणाचा. अहो तुम्हीच तर मला दरवेळी जबरदस्ती करत होता. अहो तुम्हाला कंपनीतले पैसे स्वतःसाठी वापरायला मिळत नव्हते म्हणून तुम्ही हे करत होता. अरे गप्प बसतोस का? उगीच खोट्या कहाण्या रचून आमचं घर तोडण्याचा प्रयत्न करू नकोस. हा माणूस खरं बोलतोय की विक्रांत? पण हा माणूस म्हणतोय तसं तो विक्रांतचं नावच का घेईल? आणि विक्रांत म्हणतोय तसं मार्केटमध्ये कितके रायव्हलरीज आहेत, कोणीही या माणसाचे कान भरू शकतं. आबा आबा तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का? इंद्रा, अरे तू इतका वेळ शांत बसलायस. इतका वेळ तुम्ही शांत बसलात म्हणजे तुमचा याच्यावर विश्वास बसतोय. ठीक आहे, हरकत नाही. मला थोडा वेळ द्या, 2 मिनिटं द्या. मी याचा खरा चेहरा तुमच्या समोर आणतो. विक्रांत, काय करणार असतो? आता पुराव्यानेच दाखवून देतो की आपल्या फॅक्टरीसाठी आणि घरासाठी मी किती लॉयल आहे ते. सर आधी येस, ये गजा. माझी बॅग. इंद्रा, याची बॅग आहे. ती बॅग चेक कर, याचा खरा चेहरा तुझ्या समोर आहे. काय रे, काय आहे? आबासाहेब यात माझी काय बी चूक नाही. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी माझ्या बायका पोरांची शपथ घेऊन सांगतो, या बॅग मध्ये पैसे कुठून आले हे मला माहित नाही. या गजानंच काहीतरी केलं असणार आहे. हे बघ, तू सांगतोस म्हणून आम्ही मान्य नाही करू शकत. जसा विक्रांतकडे तुझ्या विरोधात पुरावा आहे तसा तुझ्याकडे काही प्रूफ आहे की हे सगळं विक्रांत आम्हाला फसवण्यासाठी करतोय? अहो नाही साहेब, अहो माझ्याकडे पुरावा कसा असणार? मी तर तुमच्या समोरच उभा आहे. अहो माझ्या बॅग मध्ये खरंच पैसे नव्हते, माझ्या विश्वास ठेवा. अहो कंपनीतले पैसे लुटण्याचा प्रकार विक्रांत सरच करायचं, मी नाही. हे शांत बस. इंद्रा सर सांगतात ना तसे पुरावे सिद्ध कर. मी सिद्ध केलेत. आणि काही जर का नसेल ना तर शांत बस. उगाच आबा आणि आमच्या घरामध्ये इंद्रामध्ये ना विष पसरवणं बंद कर. अजा, हा विक्रांत काय म्हणतोय? अहो विक्रांत सर बोलतात ते बरोबर आहे साहेब. अहो या माणसानं आधीच्या कंपनीत पण झोल केलेत. आधीच त्याचे हात काळ्या कामानं बरबटलेत. आपण कसं काही विश्वास ठेवायचा त्याच्यावर? नमस्कार आबासाहेब. नमस्कार. या साहेब, तुम्ही योग्य वेळेत आलात. आबा, तुम्हीच सांगायचं काय करायचंय. तुम्ही याला योग्य ती शिक्षा करा. काय आहे, याच्यासारख्या माणसानं जर का शिक्षा दिली नाही ना तर बदला घेण्यासाठी काही करू शकतात. इन्स्पेक्टर, या माणसाला घेऊन जा. या माणसानं आमच्या कंपनीच्या पैशांच्या व्यवहारात घोटाळा केलाय, आमची फसवणूक केली आहे. घेऊन जा याला. आबासाहेब, मी तुमच्या पाया पडतो. अरे विक्रांत साहेब म्हणजे तुम्ही पाळलेला साप आहे. अहो ते कधीही तुम्हाला दंश करतील. आबासाहेब, मी काही केलं नाही, माझ्या विश्वास ठेवा. ए गब्बास,
आता माझ्याबद्दल एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाहीये साहेब. याला आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून न्या. याने फक्त पैशाचा घोळ केला नाहीये तर इंद्रा आणि राणीला जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. घेऊन जायला. आबा मी काहीच नाही केलं. खरं सांगतो मी काहीच नाही केलं. आबा आबा अहो माफ करा आबा. हे घ्या ताब्यात त्याला. विक्रांत, ते बाकी सगळं ठीक आहे. तू काही नाही केलंस, त्याचा गुन्हा सिद्ध केलास. पण आता एक प्रश्न पडलाय. आपल्या फॅक्टरीमध्ये इतकी वर्ष झाले सगळं घडतंय, तू काहीच रिॲक्ट नाही केलंस. फॅक्टरीचं एवढं नुकसान होत आहे हे दिसत असताना तू गप्प बसलास, काहीच बोलला नाहीस का? इंद्रा, हे बघ, तुझी आणि आबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी आबांच्या तालमीत तयार झालोय आणि आबांनी नेहमीच शिकवले की आपल्या माणसांवर विश्वास ठेवा, त्यांच्यावर शंका घेऊ नका. आणि मी आज तेच फॉलो करत आलोय. पण त्या माणसाने माझा गैरफायदा घेतला. आय प्रॉमिस इंद्रा, ही माझी शेवटची चूक होती. आबा, माझ्याकडून ही मोठी चूक झाली, त्याबद्दल मला माफ करा. अरे देवा, किती बोर होतं इथं. इथं बसून बसून ना नुसतं अंगात आळस भरतोय. कधी एकदाचं घरी जाईन ना मी, असं झालंय मला. सर इकडे असते तर त्यांना पिडत बसले असते. काय करायचं ग तुझं? तूच आता बोलून बोलून सरांना पाठवून दिलं ना, आणि आता बडबड करत बसली. गप्प बसून राहा. आले वाटतं तेच. सरच आले असतील. चला आता गप गप बसून राहते, नाहीतर परत काहीतरी बोलतील बाबा. राणी, अच्छा तू आहेस होय. तू आहेस म्हणजे? अच्छा, तर तू दादूची वाट बघत होतीस का? खरं खरं सांगा. नाही नाही, मी का वाट बघेन त्यांची? नाही नाही, अगं तू आलीस तर आनंदच झालाय मला. ए चल गप्प बसा. तू अजिबात खोटं बोलू नकोस. मी ना तुझा चांगलाच फेस रीड करू शकते, आणि तुझ्या नजरेतून स्पष्ट दिसते की ते दादू यायला पाहिजे होता, मी नाही. अगं असं काहीच नाहीये, मला आनंदच झालाय तू आलीस ते. बरं ठीक आहे. कशी आहेस तू? कशी दिसते? अगं बरी आहे मी आता. तू फक्त ना आता मला इथून घरी घेऊन चल बाबा. अगं असं घरी जाता येणार नाही तुम्हाला लगेच. तुम्ही अजून अंडर ऑब्झर्वेशन आहात. लंग्स मध्ये किती केमिकल पसरलंय यासाठी आपण लंग्स MRI करणार आहोत. त्यावरून ठरेल तुम्ही बरे आहात की नाहीत. हाय का आता? आता पेशंट सांगतोय की त्याला बरं वाटतंय, तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही. डॉक्टर पेशंटचं ऐकायला लागले तर झालंच कल्याण. अहो लंग्स मध्ये थोडं तरी इन्फेक्शन राहिलं तरी ते कमी वेळात स्प्रेड होऊ शकतं, आणि त्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. सो आपण MRI करतोय, तयार राहा. राणी, अगं लगेच तोंड कशाला पाडतेस तू? एकाच दिवसाचा प्रश्न आहे ना. अगं पण मला आता खरंच बरं वाटतंय, तरी सुद्धा इथं ढोरासारखं बांधून ठेवलंय. ए तू गप्प बसा, काही बोलू नकोस. डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं, उगाच हट्ट करायचा नाही. हा डोळे बघ माझे, डोळे बघ आणि मला घाबर. काय? अश्विनी, तू ना मला खूप चिडवतेस बर का, सारखी पिडत असतेस. आता तू फक्त थांब. तुझं ना एकदा मल्हारशी लग्न होऊ दे, मग तू बघ मी सोडणारच नाहीये तुला. इतकं चिडवेन ना तुला सांगते. ठीक आहे चिडव, पण लग्नानंतर. हा, कारण आता चिडवलंस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल बाबा. नाही ग, तेवढं कळतं ना मला. लग्न झालं होते चिडवे, पण अगं मल्हार कुठे आहे? अगं तो एक्झामला गेलाय. बापरे, जोरदार अभ्यास चालला होता त्याचा. राणी, मल्हार एकदा काय झाला ना
तर टेन्शन मिटलं यार. पण खरंच संपेल का? हा, तू असं का बोलतेयस? तुला नाही वाटत का आमचं लग्न होईल? राणी, तुला नाही वाटत का म्हणजे मला रायस झाला तर घरचे परवानगी देतील? अगं म्हणजे असं नाही होऊ शकत ना. म्हणजे आता घरचे थोडी एवढ्या गोष्टीवरती परवानगी देतील की मला रायस झालाय. त्याचं घर वगैरे बघून जर ते नाही म्हणाले तर? बाप रे, म्हणजे आम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नाही होणार का? यार राणी बोल ना. तुझी आणि दादूची परमिशन असून सुद्धा आम्हाला वेगळं व्हावं लागेल का? गॉड, म्हणजे इतके दिवस आम्ही खोट्या होप्स मध्ये आहोत का? यार मला काही कळतच नाहीये यार. एक मिनिट राणी, तू हसतीयस? तू माझी मस्करी करत होतीस का? खरं तर ना फटके तुला दिले पाहिजे. अगं मग काय, गंमत करत होते मी. तू काळजी करू नकोस. तुझं आणि मल्हारचं लग्न नक्की होणार आहे. आणि मी आणि सर आहोत ना तुझ्या बरोबर. सगळं छान होणार आहे. तुमचं लग्न नक्की होईल बघ. पण काय ग, लग्न झाल्यावरती तुम्ही काय काय करणार आहात? म्हणजे कुठं फिरायला जाणार आहे? काय काय करणार आहे लग्नात? ते तर अजून ठरलं नाहीये, पण आम्ही ना तशी तर खूप स्वप्न रंगवली आहेत. म्हणजे माझ्या लग्नात मी कुठल्या रंगाची साडी नेसणार आणि माझ्या लग्नात मी कशी एंट्री करणार इथपर्यंत सगळं ठरलंय आमच्या दोघांचं. अरे वा, कोणती साडी नेसणार आहेस तू? सांग ना मला सगळं. वेठा, म्हणते ना माझं सगळं ठरलंय. मी ना अशी नऊवारी साडी नेसणार आणि त्या नऊवारी साडीला शोभेल असा मेकअप पण करणार. आणि राणी, मी ना मल्हारला आधीच सांगितलंय तुझ्या लग्नाचे कपडे ना मीच डिसाईड करणार. आणि माझ्या एंट्रीला ना लोकांची अशी गर्दी असेल सगळीकडे. आणि त्या गर्दीतून वाट काढत लाजत लाजत मल्हारच्या शेजारी जाऊन बसणार. पण राणी, मी हे सगळं बोलतेय, हे सगळं खरं होईल ना ग? आता ते काय माहित बाबा. राणी प्लीज यार, असं नको ना बोलू. मला ना खूप टेन्शन येतंय. हा, माझ्या 2 घट्ट मैत्री असणाऱ्या दादू आणि राणीवर मला पूर्ण विश्वास आहे. सो प्लीज यार, तू पॉझिटिव्ह बोल. अगं अश्विनी, गंमत केली का? आणि एक गोष्ट लक्षात ठेव बर का, हे जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरी आम्ही कायम तुझ्या बरोबर असू. हो ना, झालं तर मग याचा अर्थ माझं आणि मल्हारचं लग्न होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. थँक्यू सो मच. बाय द वे राणी, तुमचं तर लग्न झालंय ना, मग तुमच्यात अजून मैत्री कशी काय? म्हणजे तुमचं प्रेम नाहीये का? अश्विनी, हा काही विषय का? काही बोलतेस तू? ए राणी प्लीज सांग ना यार, म्हणजे मैत्री कशी काय यार? प्रेम का नाहीये? अगं तू काय सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारतेस? हे बघ, शांत बस, मला त्रास देऊ नकोस. राणी, तू इतकी लाजतीयस ना, यावरूनच कळते कुठेतरी पाणी मुरते. आणि हे ना मला कळायलाच हवं. सांग. अगं अश्विनी, गप्प बस बर का. नको ना तोच विषय काढू सारखं सारखं. शांत बस बघू. अगं काही विचारतेस? माझ्या आयुष्यात प्रेम नाहीये हे तर मला माहितीये, पण आता इंद्रजित सर जसे राहत आहेत ना तसे जरी राहिले तरी खूप आहे, भरपूर आहे माझ्यासाठी.